पहिल्यापासून आमच्याबरोबर BJP आहे आणि BJP आम्ही पक्क ठेवू, कारण का त्यानं व्यवस्थित कामं केले. माहोल तर सध्या प्रतापदादा चालू आहे, कारण तो स्वभाव खूप चांगला आहे त्याचा, खूप चांगला माहोल तर पंजाचा आहे. याने सत्यानाश केला. लाडकी बहीण फायरकीन काही जमत नाही. यावेळे मुसलमान हिंदूचे झगडे लावणारा पक्ष आहे. इकडे पैसे देतात आहे ते लाडक्या बहिणीचे, पण महागाई भरपूर वाढली ना, त्याच्यामुळे ते सरकार आमच्याकडूनच वसूल करून घेत आहे ना, त्याच्यामुळे आता आम्हाला लाडकी बहीण योजना नको कोणालाच. प्रतापभाऊ वळसळ का बरं? कामं चांगले आहे त्यांचे आणि माणूस चांगला आहे. मग वीरेंद्र जगताप माणूस म्हणून चांगला नाही. पाहिलं आपण त्याचं 15 वर्षात कोणते कामं केले नाही. ह्यावेळेस प्रतापभाऊ वळसळ निघतात. कोणतंही सरकार आलं तर आम्हाला शेवटी फुटबॉलच करावं लागेल ना. Sponsored by विठल कामत रेस्टोरेंट, भारत की सर्वोत्तम वेजिटेरियन चेन ऑफ रेस्टोरेंट्स, अब धर्मपेट में सुबह के नाश्ते से रात के खाने तक शुद्ध शाकाहारी व्यंजनों का स्वाद. M वजलवार ड्राइविंग स्कूल, कार्डियन हॉस्पिटल, सुपर स्पेशलिटी हार्ट हॉस्पिटल इन सेंट्रल इंडिया, टीके कर रोड, धंतोली, नागपुर. सुंदर सुपर कोकोनट कुकीज, स्वाद ऐसा जगाए दिल पिघल जाए. सोसायटी चहा, चहा जसा असायला हवा. द धरमपेट महिला मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपला परिवार आपली संस्था. HCG, the specialist in cancer care. We protect all insurance broking private limited, क्योंकि ये है आपके फायदे की बात. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 माहोल क्या है या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही मतदारांच्या मनाचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. मतदारांच्या मनात काय आहे उमेदवारांविषयी किंवा निवडणुकीविषयी हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. अमरावती जिल्ह्यात 8 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि त्यापैकी महत्त्वाचा मतदारसंघ असलेला धामणगाव रेल्वे मतदारसंघ. धामणगाव रेल्वे मतदारसंघात धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे आणि नांदगाव खंडेश्वर असे 3 तालुके येतात आणि हे 3 तालुके मिळून हा धामणगाव रेल्वे मतदारसंघ बनलेला आहे. आणि धामणगाव रेल्वे मतदारसंघात यावर्षीसुद्धा पारंपरिक लढत पाहायला मिळते आहे. वर्तमान आमदार प्रताप अडसड, प्राध्यापक वीरेंद्र जगताप हे महाविकास आघाडीचे, प्रताप अडसड हे महायुतीचे आणि वंचित बहुजन आघाडीचे निलेश विश्वकर्मा यांच्यात ही लढत होते आहे. 2004 ते 2014 पर्यंत प्राध्यापक वीरेंद्र जगताप हे आमदार राहिलेले आहेत. 2019 पासून प्रताप अडसड हे आमदार आहेत आणि यंदा जनता, धामणगाव रेल्वे मतदारसंघातली जनता कोणाला निवडून देते हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि चला तर जाऊया धामणगाव रेल्वे मतदारसंघात आणि मतदारांच्या मनाचा कौल जाणून घेऊयात. तर धामणगाव रेल्वे मतदारसंघात प्रताप अडसड, वीरेंद्र जगताप आणि निलेश विश्वकर्मा मैदानात आहेत. तर कुणाचा माहोल आहे धामणगाव? प्रतापदादा अडसडचा. म्हणजे यंदा पुन्हा प्रतापदादा अडसड आमदार बनणार आहे असं तुम्हाला वाटतं? हो, पण त्यांनी कामं आणि विकासाचे कामं केले. लाडके बहिणीला फायदा मिळाला आणि महाराष्ट्राची शान आहे आमचा भाजपाला. लाडक्या बहिणींना फायदा दिला, पण लाडक्या भावांचं काय? त्यांचंही होऊन जाईल ना आज न उद्या सत्तेवर आल्यानंतर. वीरेंद्र जगताप. वीरेंद्र जगताप का बरं? वर्तमान आमदार जे आहेत प्रताप अडसड, त्यांचा परिवर्तन होणार आहे का? हो, परिवर्तन होणार आहे. या 5 वर्षामध्ये बरेचसे कामं काही थोडेसे कमी झालेले आहे आणि परिवर्तनाची आवश्यकता आहे. महाराष्ट्र शासनामध्ये परिवर्तन आवश्यक आहे. कोणाचा माहोल आहे धामणगाव रेल्वे मतदारसंघात? महायुती, महाविकास आघाडी की वंचित बहुजन आघाडी? प्रतापदादा. भाजप. परिवर्तन नाही पाहिजे? भाजप. महायुतीचं सरकार पाहिजे? बीजेपीचं सरकार पाहिजे? BJP. का म्हणता? बीजेपी. प्रताप अडसड. अडचण. का बरं? पहिल्यापासून आमच्याबरोबर BJP आहे आणि BJP आम्ही पक्क ठेवू, कारण का त्यानं व्यवस्थित कामं केले. बाबापासून कामं इतके चांगले केले आणि आमच्या गावातली परिवर्तन बी पूर्ण केले. नाले, ढोले, रस्त्याचे कामं चांगले केले. 3 टर्मचे आमदार राहिले होते वीरेंद्र जगताप. 2019 मध्ये पुन्हा प्रताप अडसड निवडून आले. यंदा धामणगाव रेल्वेतला मतदार कुणाला संधी देणार? प्रतापदादा अडसड हे अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आहे. अगोदर जे 3 टर्म जे आमदार राहिलेले आहे ते सगळं लोकांना अबेनच शब्दात गोष्ट करत जाय. त्याच्यामुळं प्रतापदादा अडसड हे कोणत्याही व्यक्तिमत्वाला, कोणत्याही पार्टीचा व्यक्ती असो, त्यांना ते बोलावतात आणि त्यांना समजून सांगतात सगळ्या गोष्टी. मग राज्यात कोणाचं सरकार पाहिजे आपल्याला? राज्यात शिंदे साहेब, फडणवीस साहेब. हे सगळे प्रताप अडसडवाले. प्रताप अडसडचा फार जोर दिसून राहिला आहे. आपण
पुढे देखील जाणार आहोत, काही नागरिकांशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत की कुणाला काय पाहिजे. माहोल आहे तर फक्त प्रतापदादा अडसडचा आहे माहोल. आमच्या गाव चांदूरवाडीमध्ये 3 वर्ष लगातार काँग्रेस होते. मग आता ह्या वर्षी आमचं तर पुरं सत्ता BJPची बसलेली आहे आमच्या गावामध्ये. असं गाव आहे एक लेव आहे की पुरं सीट आमच्या इथं आलेली आहे BJPचे मागच्या इलेक्शनमध्ये. धामणगाव मतदारसंघात याच्यापूर्वी आमदार जे होते जगताप आणि मागच्या वेळेस बनले आमदार प्रताप अडसड, या दोघांच्या स्वभावाचा खूप मोठा फरक आहे. आणि जे 15 वर्षात ते सतत 15 वर्ष आमदार होते. मग हे अडसड जे आहे प्रताप अडसड हे मागच्या पंचवार्षिकला आमदार झाले. त्यांची सत्ता नव्हती, पण त्यांना एक शेवटचा 2.5 वर्षाचा जो कार्यकाळ मिळाला, त्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जे 15 वर्षात जो विकास झाला नाही तो यांनी पूर्णपणे विकास करून म्हणजे अनेक जवळपास एक 3-3.5 हजार कोटी रुपयांचा निधी आणून पूर्ण सगळे लहान मोठे गावं सगळ्यांना विकसित केलं त्यांनी. आणि त्यांचा एकदम मृद स्वभाव आहे. म्हणजे जर तुम्ही त्यांना भेटले तर तुम्हाला असं माहीत नाही पडणार की बा हे आमदार आहे. एकदम साधं बोलणं, साधं. आणि जे एक लिडरशिप म्हणजे काय पदावर गेल्यानंतर जी एक गरमी येते ती गरमी त्यांच्यात मुळातच नाही आहे. साधं सिंपल म्हणजे साधी राहणी, उच्च विचारसरणीचे ते आमदार आहेत आणि त्यांचं काम चांगलं आहे. त्याच्यामुळे आम्ही प्रताप दादांसोबतच जाऊ आणि वर आम्हाला मोदीजीचं नेतृत्व नेशन फर्स्ट म्हणून वाटते, म्हणून आम्ही त्यांच्यासोबत. धामणगाव मतदारसंघातला मतदार हा माणूस आणि पक्ष या दोघांकडे पाहून सुद्धा मतदान करणार आहे. लाडक्या बहिणी आहे, तुम्ही भेटता का नाही? तुम्हाला लाडकी योजनेचे पैसे भेटते की नाही? तर मग यंदा वोट कोणाला जाणार आहे? कमळाला. कमळाला म्हणजे प्रतापदादा अडसड. काय वाट काय कोणतंही सरकार आलं तर आम्हाला शेवटी फुटबॉलच करावं लागेल ना. कोणाचंही सरकार असलं काय फरक पडून राहिला. मतदाता तुम्हीच सगळे राजा आहे बा, मग तुमचं मत महत्त्वाचं आहे तर तुम्ही विचार करूनच मतदान कराल ना. विचार तर केलाच आहे पहिले, बस कमळ. कमळाला विचार म्हणजे प्रतापदादा अडसड यांना मतदान होणार आहे. चच्चा फिर किसका माहौल है धामणगाव रेलवे मतदारसंघ में? भाऊ का कौन से भाऊ? अरुण भाऊ. अरुण भाऊ याने प्रतापराव यांचे यांचे वडील म्हणजे अरुण भाऊ म्हणजे भाजपलाच मतदान दिसतंय. भाऊचा माहोल आहे. कमल भाऊ दो है यहाँ. पर्सन भाऊ का. प्रताप भाऊ का. हाँ. प्रताप भाऊ का माहौल है. क्या किसका माहौल है? वीरेंद्र भाऊ का. वीरेंद्र भाऊ का. ये प्रताप भाऊ, ये वीरेंद्र भाऊ, दोनों दोस्तों के भाऊ अलग है. ये मेरे को बताओ ये क्या चीज क्या चल रहा है? दोनों भाऊ अलग अलग आहे. दोनों अलग अलग है. ये वीरेंद्र भाऊ, ये प्रताप भाऊ. आपण सूरज आहे. काकाजी एक तर पहिले चहा द्या अर्धा कप आणि मला सांगा माहोल कोणाचा आहे. चायवर चर्चा करू आज आपण. माहोल आहे ना प्रतापदादा. माहोल प्रतापदादाचा आहे. इकडे अनेक नागरिक आहेत. काय म्हणता? पहिले चहाच्या आधी तुम्ही मला सांगा माहोल कोणाचा आहे? माहोल तर सध्या प्रतापदादा चालू आहे. प्रतापदादा. का बरं? कारण तो स्वभाव खूप चांगला आहे त्याचा. सात्विक माणूस आहे आणि खूप चांगला माणूस आहे. कामाच्या बाबतीत एक्सपर्ट. पण वीरेंद्र जगताप आणि अडसड यांची जी स्पर्धा आहे ती पारंपरिक स्पर्धा आहे. पारंपरिक स्पर्धा आहे पण कुठं बदल हवा होता तो बदल मागच्या रेल्वे मतदारसंघ तसा आहे की हा परंपरावाला. प्रतापदादा अडसड. धामणगाव रेल्वे मतदारसंघातल्या चांदूर रेल्वेमध्ये आम्ही आहोत आणि टांगा इथली विशेष ओळख आहे. काय म्हणता लाडक्या बहिणींनो, कोणाच्या माहोल आहे धामणगाव रेल्वे मतदारसंघात? वीरेंद्र जगताप की प्रताप अडसड? आता कमळाचंच आहे तर कमळच येऊ शकते. आप क्या कहेंगे? आम्ही वही कमलीच आहे. कमलीच आहे बोले आम्ही. तुम्ही बोला. कमलच. आम्ही कमळ आहे असं नाही आहे. कोणाचा माहोल आहे? माहोल तर पंजाचा आहे. माहोल पंजाचा आहे का? यानं सत्यानाश केला. लाडकी बहीण फायरुकीन काही जमत नाही यावळे. मग तुमच्या इथं यायनं आता 3,000 रुपये देण्याचं ठरवलं आहे. ते भेटन तेव्हा भेटन, पण आता येईन तर यायच्या लाडक्या बहिणी नाही आणि त्याच्या लाडक्या बहिणी 3,000 रुपये. ते आता येईन तेव्हा येईन, पण आता तर तेलाचा पिपा काय भाव झाला. इकून काढले इकडे दिले. मुसलमान हिंदूचे झगडे लावणारा पक्ष आहे. कोण? भाजप. अच्छा. हा, मुसलमानाने एक थापड मारली तर आम्ही 10 थापडा मारू म्हणते. मुसलमान मारणच कायले त्याले. हा, निवड झगडा लावायचे भांडणं. जातीवादी पक्ष आहे भाजपा. आलं लक्षात? काही जमत नाही यायचं. यंदा आघाडीचंच सरकार आहे. यंदा राज्यात आघाडीचं सरकार आहे. बिलकुल 100%. तुम्ही काय म्हणता? जो जनता का साथ देगा बोला वो हमारा वोट है बोला बस.
जो जनता का साथ देंगा उनको इनका वोट जाएगा. चला आपण पण थोडी टांग्याची सैर करूया. कुणाचा माहोल आहे आणि काय कशा प्रकारे राहणार आहे इथे? इथे माहोल हा प्रताप अडसडचाच आहे आणि त्यांचाच माहोल कायम राहील आणि तेच मार्जिनेबल मतांनी निवडून येतील. गेल्या 3 टर्ममध्ये वीरेंद्र जगताप हे आमदार होते. 2019 मध्ये पुन्हा प्रताप अडसड आले. आता काय हवं आहे? धामणगाव रेल्वे मतदारसंघातला मतदार काय विचार करतो? पूर्णपणे प्रताप अडसड सोबत आहे आणि शिंदेंची जी लाडकी बहीण योजना आली त्याच्यामुळे महिलांचं खूप जास्ती त्यांच्याकडे अट्रॅक्शन झालेलं आहे आणि प्रताप अडसड मार्जिनेबल मृद स्वभावी असल्यामुळे आणि शांतता प्रिय आणि एक आमदारकीचं जे एक भूत अंगात येते ते बिलकुल त्यांच्या अंगात आलेलं नाही आहे. साधं सुधं राहणं आहे त्यांचं. म्हणजे धामणगाव मतदारसंघातला मतदार हा माणूस पाहून की पक्ष पाहून मतदान करणार आहे? मुख्यतः माणूस पाहून पक्ष तर पाहणारच काही लोक पण माणूस पाहून तर 100% होणार आणि त्याच्याचमुळे प्रताप अडसड हे मार्जिनेबल. राज्यात महायुतीचं सरकार हवंय असं धामणगाव रेल्वे मतदारसंघातल्या मतदाराला वाटतं. हो 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 बिलकुल 100% आणि ते येणार आहे. त्याला मजबूत करण्यासाठी प्रताप अडसड 100% लोक निवडून देणार. तर धामणगाव रेल्वे मतदारसंघात आम्ही टांग्यातून ही सफर करतो आहोत. आणखी देखील आम्ही नागरिकांशी संवाद साधणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. वीरेंद्र जगताप की प्रताप अडसड? प्रताप अडसड. प्रताप अडसड. प्रताप अडसड हे जे आहे उमेदवार हे कमीत कमी मागच्या वर्षी 8,000 निवडून आले होते तर यंदा ते कमीत कमी 12,000 लीड घेऊन येणार आहे. जे काम 15 वर्षात नाही झाले ते 5 वर्षात झाले. जे कामं 15 वर्षात नाही झाले वीरेंद्र जगताप असताना ते 5 वर्षात झाले. पण हे इथलं पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत. 3 टर्ममध्ये ते होते, 15 वर्ष हे आले. तर यांनी कामं केले असे तुम्ही म्हणतात आणि पुन्हा संधी द्यायची आहे. यांना पुन्हा संधी द्यायची आहे प्रताप दादाला. वीरेंद्र भाऊ जगतापचा चांगला माहोल चालू आहे तसा, पण निलेश भाऊचाही बरा आहे. निलेश विश्वकर्मा म्हणजे हे या तिघांमध्येच स्पर्धा आहे. गेल्या 5 वर्षापासून आपण पाहिलेलं आहे आणि त्याआधी जगताप आणि अडसड यांच्यात स्पर्धा राहिली आहे. 15 वर्ष जगताप हे आमदार होते, त्यानंतर 5 वर्षे या मतदारसंघाने अडसड यांना दिली संधी. तर आता तुम्ही परत जगताप म्हणता. यावर्षी परिवर्तन नक्की होणार आहे. का असं वाटतं? नाही, असं महाराष्ट्रातच पूर्ण परिवर्तन नक्की होणार आहे यावर्षी. म्हणजे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं नक्की सरकार बसणार हो आणि काँग्रेसचा मुख्यमंत्री होणार आहे. ठीक आहे. आपण आणखी इकडे काही इथले नागरिक आहेत. कुणाचं माहोल आहे? काय वाटतं कुणाचं सरकार येईल? सरकार BJPचंच येणार आहे. म्हणजे प्रताप अडसड. प्रताप असं आणि म्हणजे माहोल कुणाचा आहे मग? धामणगाव BJP विकास झाले आहे 2.5 वर्षामध्ये इथे. जे 15 वर्षामध्ये जे नाही पाहिलं आम्ही ते 2.5 वर्षामध्ये पाहायला मिळालं. सर जी देखिए, जो हमारा कहाँ हमारे शहर का विकास करेंगे हम लोग क्या उन्हें मतदान देंगे? अब ऐसा क्या? आपके शहर का विकास हमारे को तो नीलेश भैया पे भरोसा है. देखिए, अब आना नहीं आना वो भगवान के हाथ की बात है, लेकिन हम लोग भी जो मतदान करेंगे तो नीलेश भैया को देंगे. म्हणजे बऱ्यापैकी तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळते. बीजेपी का माहौल है. बीजेपी का माहौल है. हाँ. दादा अडसड. बिल्कुल. क्यों? क्योंकि काम अच्छे कर रहा है. काम अच्छे कर. वो नहीं, मतलब सरकार अच्छे काम कर रही है. अच्छा. काय म्हणता मला सांगा, कोणाचा माहोल आहे धामणगाव रेल्वे मतदारसंघात? सगळेजण मतदान देणार आहे तर कोणाला देणार आहे मत? बीजेपी. प्रताप अडसड. प्रताप दादा अडसड. तुम्ही मतदान करता का? नाही. ते करतात का? कोणाला? डॉक्टर विश्वकर्मा. डॉक्टर निलेश विश्वकर्मा. पहा, हे सगळे एकत्र बसलेले आहे पण यांच्यात प्रत्येकाचे उमेदवार वेगळे वेगळे आहेत. आप बोलिए, तुम्ही सांगा. बीजेपी. प्रताप दादा अडसड. तुम्ही मतदान तर करताच, एकदम युवा उमेदवार आहे. तुम्हाला काय अपेक्षा आहे उमेदवाराकडून? आपलं वीरेंद्र जगताप. वीरेंद्र जगताप. का बरं? काँग्रेस या आता नवीन पाव म्हटलं काहीतरी विशेष. 15 वर्ष वीरेंद्र जगतापच होते, नवीन काहीतरी प्रताप अडसड आले. आता परत अच्छा, त्यावेळेस तुम्ही मतदान करत नव्हते. बंद आपलं. तर मग युवा मतदार म्हणून तुमच्याकडे पाहिलं जाते. तुम्हाला परत काँग्रेस पाहिजे? हो. राज्यातही काँग्रेस पाहिजे. का बरं? या आपलं कसं मातृविषयी शेती, आपल्याला मालाला भावच नाही, काहीच नाही. तर काँग्रेसच्या सरकारमध्ये मिळेल असं तुम्हाला वाटते? एवढाच पाव आजमावून तर भाव. बरं. आणखी पुढे जाऊयात आणि नागरिकांशी संवाद साधूया. सायंकाळचे 5:45 झालेले आहेत. धामणगाव रेल्वे मतदारसंघातल्या चांदूर रेल्वेमध्ये मी आहे. बीजेपीचा प्रताप अडसड. कोणाचा माहोल आहे? प्रताप दादा. प्रताप दादा अडसड. BJP. का बरं?
का बरं म्हणजे आता कामही चांगले आहे ना त्याचे कामही चांगले आहे त्याच्यानंतर काही पाहणं लागून राहिला खायची तकलीफ नाही सबन बराबर आहे. प्रतापभाऊ वळसळ. का बरं? कामं चांगले आहे त्यांचे आणि माणूस चांगला आहे. माणूस चांगला. म्हणजे मग वीरेंद्र जगताप माणूस म्हणून चांगला नाही का? पाहिलं आपण त्याचं 15 वर्षात कोणते कामं केले नाही त्या कारणानं आम्हाला सध्या आता आम्हाला बहुमत आणि चालत्या गाडीमध्ये बसायचं आहे म्हणजे ह्यावेळेस प्रतापभाऊ वळसळ निघतात. प्रताप अडसळ. का बरं? कारण आता या लाडली बहीण योजना झाली ना फेमस, त्याचंही मत वाढणार आहे. लाडक्या भावांना तर काही आता काय सरकार देईल. म्हणजे राज्यात महायुतीचं सरकार पाहिजे. हो. यावर्षी प्रताप अडचणचा माहोल आहे. का बरं? त्यांनी विकासाची कामे पुष्कळ केलेली आहे आणि आपल्या गावात त्यांचा म्हणजे जनसंपर्क फार चांगला आहे त्यांचा. त्या हिशोबानं या आधी 3 टर्ममध्ये वीरेंद्र जगताप होते, मग का त्यांनी कामं नाही केलीत का? त्यांच्यावर त्यांनी केली, ते चांगले उमेदवार आहे. पण सध्या लोकांच्या हिशोबानं आपण लोकांचा कल इकडं दिसून येतो प्रताप अडसळ यांच्याकडे. काका तुम्ही सुद्धा मला सांगा, मला तुमच्याशी संवाद साधायचा आहे. तुम्ही काय म्हणाल, तुमचं काय मत आहे एकंदरीत या निवडणुकीविषयी? माझा तर यावर्षीचा असं समजा विचार आहे बा काँग्रेसचा जास्त आहे. काँग्रेसचं जास्त. हां. एक इथे आपल्याकडे काँग्रेसचे आहेत, एक आपल्याकडे भाजपचे आहेत. दोघंही ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्येष्ठ मतदार आहेत. तर मला सांगा हा फरक का बरं आहे दोन मतदारांमध्ये? फरक आता सर्वच ते पण म्हणतात आहे माणूस चांगले आहेत. माणूस दोन्ही चांगले आहे, हां. खराब नाही आहे दोन्ही, मग दोन्ही चांगले आहे. बरं तुम्ही पारंपरिक मतदार काँग्रेसचे आहात का? नाही पारंपरिक नाही आहे. मग राज्यात कोणाचं सरकार हवं? राज्यात BJPचं पाहिजे. राज्यात BJPचं सरकार पाहिजे, पण धामणगावात उमेदवार काँग्रेसचा पाहिजे. हां. कमाल आहे. हे माझ्यासाठी आज नवीन आहे की राज्यात BJPचं सरकार पाहिजे, पण धामणगावात काँग्रेसचा उमेदवार पाहिजे. लाडक्या बहिणा आपण असं म्हणू शकतो. कुणाचकडे जास्त कौल आहे मतदारांचा? पहा, जे पण आलं आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, पण जे गरीब जनता आहे किंवा जिथे रोजगार नाही आहे त्यांच्याकडे त्यांनी इम्पॉर्टंट दिल्या पाहिजे. कुणाचंही सरकार, कोणाचीही सरकार. काही तर मनात असेल की यांचं सरकार आलं तर हे लोक जास्त चांगलं काम करतील, यांचं आलं तर हे असं तर काही असेल मनात. आजपर्यंत मी माझ्या मते पाहिलेलं आहे की भाजपा जेव्हा पण आलेली आहे तेव्हा जे कॉम्पिटिशनचे एक्झाम्स असतात ते आले नाही आणि काँग्रेसच्या राज्यात ते आले आणि इतकी बेरोजगारी वाढलेली आहे की लोकांना खूप जास्त त्रास होत आहे. तर सत्ता कोणाची येऊ, भाजपाचा राज आहे, भाजपा येणार आहे असं मला तरी वाटत आहे. पण रोजगार हे लोकांना मिळायला पाहिजे. तुमच्या इथे 3 उमेदवार आहेत, त्यापैकी दोघांमध्ये जास्त लढत आहे, जगताप आणि प्रताप अडसळ. कोण वाटतं की जे हे प्रश्न तुमचे आहे, मुद्दे आहे, ते जास्त प्राधान्यांनी समोर सरकारमध्ये मांडू शकतो? दादा पण मांडू शकतात, प्रताप दादा. पण आता समोर काय करतील ते तर वेळ आल्यावरच माहीत पडेल. अगदी मिश्र चित्र या धामणगाव रेल्वे मतदारसंघात पाहायला मिळतं आहे. धामणगाव मतदारसंघाचा वीरेंद्र जगताप. का बरं? का बरं म्हणजे काय, काँग्रेसचा आहे आणि BJPनं हे संबंध कास्तकाराचे भाव पाडून दिलेले आहे. कास्तकाराला काही सोयाबीनले भाव नाही, कापसाला भाव नाही. भाव काँग्रेस आल्यानंतरच भाव भेटेल, BJPच्या राज्यात भाव भेटू शकत नाही. व्यापारीसुद्धा फार त्रासले आहे, व्यापारालासुद्धा घाटे लागून राहिले आहे. त्यामुळे असं वाटते की बा वीरेंद्र जगताप निवडून आला तर काही ना काही परिवर्तन होईल. परिवर्तन तुम्हाला हवं आहे. तुम्ही सांगा दोघं जण, तुम्ही एवढ्या निवडणुका पाहिल्या आहेत, एवढ्या विधानसभा निवडणुका पाहिल्या आहेत. धामणगावामध्ये अरुण अडसड होते, प्राध्यापक वीरेंद्र जगताप 15 वर्ष आमदार राहिले, गेल्या 5 वर्षात प्रताप अडसड आले. आता काय? आता वीरेंद्रच पाहिजे. पुन्हा वीरेंद्र पाहिजे. का बरं? महागाई काँग्रेसच्या याच्यात नाही येईल का? नाही, एवढे तेलाचे भाव नाही ना. आज 2300 रुपये भाव आहे तेलाचे. सोयाबीनला भाव नाही आहे, कास्तकार म्हणून आला, रोजगारी नाही आहे. किती महागाई वाढेल. आजच एवढी महागाई वाढवणार इलेक्शन पहिले, तर उद्या किती महाग वाढेल. म्हणजे राज्यात महाविकास आघाडीचं सरकार पाहिजे. हो, राज्यात महाविकास आघाडीचं सरकार पाहिजे. पुन्हा वीरेंद्रभाऊ जगताप पाहिजे एकदा. का बरं? पण विकास, काही महागाई, बेकारी, मग एवढ्या 5 वर्षात जे वर्तमान आमदार आहे त्यांनी विकास नाही केला. काहीच आठवतच नाही काही झालं म्हणून. काय झालं बा हे आठवत नाही. त्याच्याच्यानं असं वाटते बा यावेळेनं वीरेंद्रभाऊ आले पाहिजे आणि आघाडीचं सरकार असणं आवश्यक आहे. बऱ्यापैकी जो इथे माहोल दिसतोय, दोघांची पलटे भारी आहे. प्रताप अडसड असो किंवा वीरेंद्र जगताप असो. मग यंदा लाडक्या बहिणींना 1500 मिळतात, महाविकास आघाडी म्हणते की आम्ही 3000 देऊ म्हणतात, पण महागाई किती वाढली इकडे.
इकडे पैसे देतात आहे ते लाडक्या बहिणीचे, पण महागाई भरपूर वाढली ना, त्याच्यामुळं ते सरकार आमच्याकडूनच वसूल करून घेत आहे ना, त्याच्यामुळे आता आम्हाला लाडकी बहीण योजना नको कोणालाच, असं सगळ्या लाडकी बहीण योजना नको म्हणतात आहे, पण ते तर आता 3,000 रुपये देणार म्हणतात महाविकास. ते आमच्याकडूनच वसूल करून घेत आहे ना. महागाई किती वाढवली, तेलाचा पिपा 1700चा पिपा 2200-2500चा झाला, मग असं आहे ते. महिला मतदारांकडून सुद्धा आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत. आपण आणखी पुढे जाऊयात आणि मतदारांशी संवाद साधूया. माहोल कोणाचाच नाही आहे, माहोल आहे सत्तावाल्याचा. माहोल म्हणजे सत्तावाल्याचाच आहे, म्हणजे साधारण जनतेचा माहोल नाही. साधारण जनता पूर्ण गेली आहे गड्ड्यात. हो, पण 3 उमेदवार आहे, अडसड, जगताप आणि विश्वकर्मा. तो कोणाला निवडून द्यायचा आहे जनतेला? निवडून द्यायचं ते जनता वेळेवर ठरवण, पण शक्यतो आपण काय प्रश्न आहे मग मतदारांची इथे? मतदारांचा प्रश्न मेन मुद्दा हा आहे का वाढती महागाई आणि शेतकऱ्यांचे शेतमालाचे उतरते भाव. महागाई वाढत आहे, पण शेतमालच का घसरत आहे? म्हणजे तुमचा प्रोसेसिंग झालेला मालाचे भाव दिवसेंदिवस वाढत आहे आणि शेतकऱ्याचा जो माल आहे तो दिवसेंदिवस घसरत आहे. तुम्हाला काय वाटते, काय प्रश्न आहे? बरोबर आहे ना, भाऊ बोलल्याप्रमाणे. प्रताप दादा. का बरं? लाडकी बहीण योजना ते तर सरकारनं आणली, दादानं का केलं? अहो सरकार आहे म्हणून आली ना. यंदा कोणाचं सरकार पाहिजे? BJP. स्थानिक प्रतिनिधी हा आपण स्थानिक प्रश्नासाठी निवडून देत असतो. आपण मुख्यमंत्री किंवा प्रधानमंत्री निवडू शकत नाही, आपण आपल्या आमदाराला निवडून देतो. आपल्या आमदारांना आपल्यासाठी योजना आणली. आपल्या आमदाराचं काम काय? आपले प्रश्न सोडवणं स्थानिक लेवलवरचे, ते काम आपल्या आमदाराचं आहे. आता आपले म्हणजे स्थानिक नेते सत्तेवरचे काय करत आहे हे सगळे जनतेलाच माहीत आहे, आणि जुन्या नेत्याने काय केलं हे सगळे जनतेलाच माहीत आहे. तर जे चालू आहे ते सगळी जनता पाहतच आहे, त्याच्यावरून जनताच ठरवलं काय करायचं काय नाही करायचं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट PM किसान योजना आहे, लाडकी बहीण योजना, हे सगळे तुम्ही चालू करून राहिले. त्या दिवशी आता पावती खिशात आहे नाही, 3800 सोयाबीन विकलं. खर्च किती आहे? एकरी 15,000च्या वर तर खर्च आहे, 3800 सोयाबीन विकून राहिलं. आणि एवढं सोयाबीनची पिकी नाही आहे यावर्षी. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही नाफेड एवढं मोठं घोषित केलं का सोयाबीनसाठी नाफेड चालू करणार आहे, हे करणार आहे, फलाना करणार आहे, डिमका करणार आहे. कधी करणार आहे चालू? अर्धा माल शेतकऱ्याजवळचा म्हणजे 75% शेतकऱ्यांना माल विकला, आणि जेव्हा व्यापारीच्या खिशात माल सगळं जमा होईल तेव्हा तुम्ही नाफेड जमा करा. म्हणजे हे जे सरकार जे सत्तेतलं आहे हे 100% शेतकरी विरोधी सरकार आहे. सत्तेतलं शेतकरी विरोधी सरकार आहे. तुमच्याकडून शेवटचं मी आता जाणून घेतो, काय इच्छा आहे? कोणता? काहीच नाही, निरंजन जगतापच आला पाहिजे. हे आमदार काही बाहेरगावचा आमदार काय कामाचा? गावचा आमदार पुन्हा हजाराचे जाऊ शकलो पाहिजे त्या माणसाच्या घरी. आता 50 रुपये खर्च तुझे ऑटो 50, 200 आले, 200 यायला लागन, मजुरी चालू लागतं. ह्या गावचं बरं आहे ना. गेलो काही हिंग लागे फिट लागे, गेलो पट्ट पैदल घरी बोललो काय बोलायचं ते आलो. त्याच्यामुळे तोच आमदार पाहिजे. अशा संमिश्र प्रतिक्रिया आपल्याला इथे पाहायला मिळते आहेत. काय म्हणता, कोणाचा माहोल आहे धामणगाव रेल्वे मतदारसंघात? एकेकानी सांगा. तसा माहोल तर आपला दादाचाच आहे. दादा, दोघेही दादा आहेत, तर दादाचे नाव सांगा मला. प्रताप दादाचाच माहोल आहे. प्रताप दादा. प्रताप दादा. प्रताप दादा. नाही वीरेंद्र भाऊ आहे मी. अच्छा, वीरेंद्र भाऊंचा प्रताप दादा. वीरेंद्र भाऊ. हो. आता प्रताप दादाचा काऊन माहोल आहे? कामामुळं. वीरेंद्र भाऊचा काय? त्यांच्या कामामुळेच म्हणू शकतो आपण. प्रताप भाऊंनी किती कामं केले? 3500 कोटीचे केले. वीरेंद्र भाऊंनी किती कामं केले? 40 कोटीचे. हे कालावधी झाला त्यांचा 15 वर्ष. त्यांनी 15 वर्षात 40 कोटींची केली. त्यांनी 5 वर्षात 3500 कोटीचे 5 वर्षात. 15 वर्षा पहिले सोनं 7,000-8,000 रुपये होतं, आज 80,000 आहे. त्या मानाने 350 कोटीचे कामं करायला पाहिजे. मग अच्छा, तर मग परिवर्तन का पाहिजे तुम्हाला? परिवर्तन आता जनतेची तुमचे 4 मित्र प्रताप अडसळ म्हणताय, तुम्ही वीरेंद्र. नाही 4 नाही, ह्याच्यातले तुम्हाला सांगतो. हे त्यांना म्हणतो हे कसं असते, मेंढपाळाची जात आहे. मेंढी चालली का एक चालली का सगळे चालते. नाही, पण मला आवडलं की 5 मित्रांमध्ये एकाचं मत वेगळं आहे आणि बाकीच्यांचं मत वेगळं आहे. तर मला म्हणून ते जाणून घ्यायचं आहे की का तुम्हाला परिवर्तन का हवंय? त्यांना असं वाटतं की पुन्हा प्रताप अडसळांना संधी द्यावी. माझ्या मताने परिवर्तन हे आवश्यक असते. एकच एक व्यक्ती चालू परिवर्तन दिलं तर दुसऱ्याला संधी. आता 15 वर्ष ते होते ना, मग यांनी संधी. परिवर्तन झालं ना, आम्हीच केलं ना परिवर्तन. आता पुन्हा डबल करू परिवर्तन. मग राज्यात काय महायुती की महाविकास आघाडी? सध्या तर महाविकास आघाडी किंवा महायुतीचं म्हणण्यापेक्षा आमदारांनी निवडून हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर महाविकास हे ठरत. बरं, एकंदरीत जे राजकारण चाललंय राज्यात त्याबद्दल मला कोणी सांगावं की कशा प्रकारे चाललंय? ज्या प्रकारे खूप सारे पक्ष एकत्र आलेले आहेत त्याबद्दल काय सांगा? आता जसा एखाद्या पक्षाचे निवडून दिलं आज आपल्यापाशी आहे, उद्या कोणापाशी आहे हे सांगताच येत नाही.
त्याच्यामुळे माणूस पाहून मतदान करणं आवश्यक आहे. अच्छा, एक माणूस, मी मगापासून ऐकतोय हा शब्द, बऱ्याचशा मतदारांना विचारतोय, दोघांनाही म्हणतात आहे की प्रतापदादा माणूस छान आहे, तुम्ही म्हणतात आहे जगताप छान आहे. कोण चांगला माणूस आहे मग? प्रतापदादा. कशा प्रकारे? स्वभाव. वीरेंद्र जगतापांचा स्वभाव तसा नाही. स्वभाव तेच आहे, चांगला आहे. स्वभाव नाही माझा. माझा प्रश्न विचारला तुम्ही, पुन्हा डबल चांगला प्रश्न विचारा. तर मग तुम्ही सांगा, स्वभावात काय फरक आहे? स्वभावात शिक्षणाचा फरक आहे. याचा स्वभाव ॲग्रेसिव्ह म्हणजे प्राध्यापक राहिल्यामुळे ॲग्रेसिव्ह होता, म्हणून ते लोकांच्या म्हणजे प्रश्नी नाही पडला. हा मृदू स्वभावाचा आहे प्रताप. तर अशा प्रकारे एकंदरीत धामणगाव रेल्वे मतदारसंघात जे आम्हाला चित्र पाहायला मिळते, पारंपरिक लढत आहे. अडसड विरुद्ध जगताप यांची लढत गेल्या 2 दशकांपासून सुरू आहे आणि 2019च्या टर्ममध्ये निलेश विश्वकर्मा यांची एंट्री झाली आहे आणि 2024च्या या निवडणुकीत पुन्हा एकदा प्रताप अडसड, प्राध्यापक वीरेंद्र जगताप आणि निलेश विश्वकर्मा हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले दिसत आहेत. एकंदरीत जे चित्र मला पाहायला मिळालेलं आहे, खरी लढत ही वीरेंद्र जगताप आणि प्रताप अडसड यांच्यातच आहे. निलेश विश्वकर्मा कुणाची तरी मतं खाऊ शकतात इथे. तर निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईलच कोण इथला आमदार होईल. कॅमेरा पर्सन अतुल गवईसह मी निशांत, धामणगाव रेल्वे, जिल्हा अमरावती. भारत की सर्वोत्तम वेजिटेरियन चेन ऑफ रेस्टोरेंट्स विट्ठल कामत अब नागपुर में। सुबह के नाश्ते से रात के खाने में पाएं ऑथेंटिक भारतीय स्वाद। फैमिली और फ्रेंड्स की प्योर वेज रेस्टोरेंट में पहली पसंद विट्ठल कामत रेस्टोरेंट, धर्मपेट टावर, मलाबार जूलर्स के सामने, धर्मपेट, नागपुर। अब ड्राइविंग सीखने से लेकर लाइसेंस पाने तक की हर चीज होगी एक ही जगह। एम वजलवार ड्राइविंग स्कूल प्राइवेट लिमिटेड, जहां एक्सपर्ट्स और अनुभवी इंस्ट्रक्टर द्वारा विदर्भ के सबसे बड़े और एकमात्र 4 व्हीलर ट्रैक पर ट्रेनिंग दी जाती है और ट्रेनिंग पूरी होने पर गवर्नमेंट नियम के अनुसार ड्राइविंग लाइसेंस भी उपलब्ध कराया जाता है। एम वजलवार ड्राइविंग स्कूल प्राइवेट लिमिटेड में मोबाइल एप्लीकेशन और ड्राइविंग सिमुलेटर द्वारा भी 4 व्हीलर ड्राइविंग की ट्रेनिंग दी जाती है। आज ही ज्वाइन कीजिए एम वजलवार ड्राइविंग स्कूल प्राइवेट लिमिटेड या कॉल करें 976 777 4777 पर। Cardion Hospital, super speciality heart hospital in central India. Our specialities: bypass surgery, heart attack, valve replacement, peripheral stenting, angiography, angioplasty, pacemaker implantation, ICU and dialysis unit. Cardion Hospital, टीकेकर रोड, धंतोली, नागपुर। डाकू लगते हैं ना, आज भी याद है आए थे जब डाकू ही थे। चल रहे हमारे घर का रिवाज है कि दुश्मन भी आएगा तो कुछ खाकर ही जाएगा, छोटे हथियार डाल दे। आज से हम इज्जत की रोटी कमाएंगे, नहीं तो भूखे ही सो जाएंगे। सुंदर सुपर कोकोनट कुकीज, स्वाद ऐसा जगाए दिल पिघल जाए। HCG कॉम्प्रिहेंसिव कैंसर केयर सेंटर, मध्य भारत का सबसे बड़ा BMT सेंटर एवं 2 बीम रेडिएशन टेक्नोलॉजी। अब आपको हैदराबाद, मुंबई, बैंगलोर जाने की जरूरत नहीं। सेम ट्रीटमेंट HCG कैंसर केयर सेंटर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तथा सभी जन आरोग्य योजना लागू। हमारा पता ऑटोमोटिव चौक, कलमना रिंग रोड, नागपुर। अपॉइंटमेंट के लिए संपर्क करें। We protect all insurance broking private limited. We are your one-stop insurance broking solution. We provide health insurance, motor insurance, travel insurance, property insurance, commercial insurance, asset insurance, pet insurance and bite-size insurance. We protect all insurance broking private limited. क्योंकि ये है आपके फायदे की बात।